शेतकऱ्यांची कर्जमाफी की फसवणूक? रोहित पवारांनी सरकारवर केला थेट हल्ला. राज्यातील बहुचर्चित शेतकरी कर्जमाफी योजनेवरून आता राजकारण तापलं आहे. कॅबिनेट बैठकीत कर्जमाफीला मान्यता मिळाल्याची माहिती समोर आली असली तरी आचारसंहितेमुळे अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. रोहित पवार म्हणाले की अटी शर्तींवर आधारित ही कर्जमाफी फसवी वाटत असून अनेक गरजू शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकतात. यंदाच्या अतिवृष्टीमुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेली पिकं वाहून गेल्याने अनेक कुटुंब आर्थिक संकटात सापडली आहेत. यामुळे कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेत सरसकट समावेश करावा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. इतकंच नाही तर सरकारला सरसकट कर्जमाफी करण्यास भाग पाडू असा इशाराही त्यांनी दिला आहे. आता सरकार कर्जमाफीबाबत नेमका काय निर्णय घेणार आणि शेतकऱ्यांना खरोखर दिलासा मिळणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्तामंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका.